नमस्कार, मी डॉक्टर संग्राम पाटील. मित्रांनो, पुण्यातला एक नामांकित मेडिकल एंट्रन्सच्या क्लासचं नाव आज पेपर लीकमध्ये आलं, CBI चौकशीमध्ये. आणि काही दिवसापूर्वी मराठवाड्यातला एक नामांकित क्लास, त्याचा टीचर याचे बातम्या येत आहेत, व्हिडिओ येत आहेत. आता यातनं सत्य काय बाहेर यायचं ते येईल. परंतु एक लक्षात येतं आहे की मेडिकल फील्डमधले जे लोक आहेत, यांचासुद्धा याच्यामध्ये सहभाग दिसून येतो आहे. सत्तेतल्या लोकांचा आहेच, कोचिंग क्लासवाल्यांचा आहेच. म्हणजे हे जे इन्फ्लुएन्शियल लोक आहेत, म्हणजे मेडिकल फील्डमधले जे मोठे-मोठे डॉक्टर, नामांकित डॉक्टर आहेत, मोठे-मोठे क्लासवाले लोक आहेत, पॉलिटिशियन्सचे लोक आहेत, सत्तेतले लोक आहेत, अधिकाऱ्यांची मुलं आहेत, यांच्या मुलामुलींसाठी पेपर फोडले जात आहेत. आणि यांना मग चांगल्या मेडिकल कॉलेजेसमध्ये, टॉपचे जे मेडिकल कॉलेजेस आहेत तिथे आयतं मेडिकलला ॲडमिशन मिळणार. कदाचित हे इंजिनिअरिंग आणि इतर एंट्रन्समध्ये देखील होत असणार आहे. कदाचित हे ज्या UPSC, MPSCच्या परीक्षा येतात असले गोरखधंदे आपण हे पूर्वी देखील ऐकलेले आहेत. हे होतात, पेपर फुटतात आणि त्यांच्या इंटरव्ह्यूजमध्ये देखील असे प्रकार चालल्याच्या वेळोवेळी तक्रारी येतात. आता या जी स्थिती निर्माण झाली आहे, याचं मी माझ्या वेळेशी तुलना करतो. माझं जेव्हा मेडिकल ॲडमिशन झालं होतं, तेव्हा मी BJ मेडिकल कॉलेजला माझं ॲडमिशन झालं होतं. हे गव्हर्नमेंटचे इन्स्टिट्यूट आहे, नामांकित आहे आणि इथे मी EBC म्हणून शिकलो होतो, इकॉनॉमिकली बॅकवर्ड. म्हणजे आम्ही एरंडोलच्या हायस्कूलमध्ये जे मराठी माध्यमाची शाळा होती, तिथून धुळ्याच्या जैन कॉलेजला गेलो. ते गव्हर्नमेंटचं फंडेड स्कूल आहे, म्हणजे गव्हर्नमेंटची शाळा असं म्हणा तुम्ही. आणि तिथे बहुसंख्य मुलं आमच्यातले, काही थोडेफार सोडले, की जे समर वॅकेशनला नाशिकला, पुण्याला जाऊन वॅकेशनचा क्लास करून यायचे. हे सोडलं तर बाकी सगळे मुलं हे कॉलेजमध्ये जे 11वी-12वीला शिकवलं जायचं, त्याच्या नोट्स वाचून, त्याचा अभ्यास करून मेडिकलला, इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं आणि भरपूर मुलांना, गोरगरिबाच्या मुलांना ॲडमिशन मिळायचं. माझ्या वडिलांकडे शेती होती. मी मजुरी केली नाही, माझ्या वडिलांनी केली नाही. पण माझा रूममेट ज्युनियर कॉलेजला जो होता, तो आज भारतात एक सुप्रसिद्ध IAS ऑफिसर आहे. त्याचं पुस्तक आहे, लेखक आहे, तो वेगळा भाग आहे. या रूममेटने घरी स्वयंपाक करून, आम्ही रूमवर जेव्हा राहिलो तेव्हा माझा डबा यायचा मेसचा आणि तो स्वयंपाक करायचा त्याचा स्वतःचा. एवढी मेहनत करून त्याने BJ मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळवण्या एवढे मार्क्स मिळवले. कॉलेजच्या बेसिसवर. कुठलेही हाय-फाय कोचिंग नाही, व्हॅकेशन नाही, काही नाही. म्हणजे मजुरी करणारा मुलगा, मजुराचा मुलगा, शेतकऱ्यांची मुलं, असे गोरगरीब ते श्रीमंत यांच्यातले जे जे मेहनत करायचे त्यांना मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्ट वगैरे या सगळ्या ठिकाणी IITला सुद्धा मुलं आमचे त्यावेळेला गेलेले आहेत, त्या बॅचेसचे. परंतु आता जी सिस्टम झालेली आहे, त्याच्यामध्ये मला असं वाटतं की नवीन एक प्रकारची क्लास सिस्टम, आपल्याकडे वर्णव्यवस्था आहे, हिला नवीन वर्णव्यवस्था आपण असं म्हणूया. तर याच्यामध्ये नवीन जी व्यवस्था आहे, याच्यामध्ये जे पेपर लीक करू शकतात असे श्रीमंत डॉक्टरांची मुलं, श्रीमंत पॉलिटिशियन्सची मुलं, कोचिंग क्लासेसवाल्यांची मुलं, यांचा एक क्लास निर्माण होतोय की जो अभ्यास करतो, परंतु ऐन वेळेला त्यांना परीक्षेला काय येणार आहे ते VIP, MIP अशा प्रकारची लिस्ट मिळते आणि मग ते वाचून दुसऱ्या दिवशी पेपर देऊन येतात. त्यांना किती मार्क्स मिळतात तो वेगळा मुद्दा आहे आणि मग त्यांना कुठल्या प्रकारच्या शाळा मिळतात, कॉलेजेस मिळतात हे तुम्ही समजून घ्या. हा एक क्लास झालेला आहे. दुसरा एक क्लास आहे की एंट्रन्स त्यांना सांगितलं जातं, बाबा दे, पास हो, क्वालिफाय हो, मग आपण तुझा कुठल्यातरी प्रायव्हेट इन्स्टिट्यूटला या कोट्यातून, मॅनेजमेंट कोट्यातून किंवा प्रायव्हेटमधून करून घेऊ. आणि काही लोक फॉरेनलाच पाठवतात. आजकाल इकडे USला, UKला, वेगवेगळ्या टॉपच्या युनिव्हर्सिटीजमध्ये मेडिकल स्कूलला लोक पाठवत आहेत. करोडो रुपये खर्च येतो, परंतु इथे येऊन ईस्टर्न युरोपियन कंट्रीज, रशिया, चायनामध्ये जाऊन आपल्या मुलांना शिकवतात. भरमसाठ पैसा खर्च होतो आणि मग ते परत येऊन आपले हॉस्पिटल्स उभारतात. हा एक क्लास तयार होतोय. तिसरा म्हणजे मेहनत करणारा, कोचिंग लावतात, पॉसिबल आहे, मिडल क्लास, लोअर मिडल क्लास, आईवडील खर्च काढतात, कर्ज काढतात. मला माहीत आहेत, आमच्या संपर्कातले काही आहेत, असे कर्ज काढून, मेहनत करून, इकडून तिकडून पैसे जमा करून कोचिंगला पाठवत आहेत, मेहनत करतायत. पण जर हे लोक वरच्या वर जर चांगल्या सीट्स मिळवून घेत असतील तर यांना त्यातलं किती उरतं, हा एक मोठा प्रश्न आहे. चांगल्या इन्स्टिट्यूट्स आणि या सगळ्याच्या बाहेर जो राहणारा मोठा जो गट, जो पूर्वी माझ्यासारखा किंवा माझ्या रूममेटसारखा कॉलेज, मुख्यत्वे कॉलेजच्या टीचिंगवर, कॉलेजमध्ये शिकवल्या जाणाऱ्या लेक्चर नोट्सवर अवलंबून राहून जे
अभ्यास करायचे आणि चांगले मार्क्स पाडायचे, मेरिटमध्ये यायचे, असे मुलं यांना कोचिंग लावता येत नाही. पण यांची गोची अशी झाली आहे की आजकाल 11वी-12वीचे कॉलेजेसच होत नाहीत. मॅक्सिमम ठिकाणी महाराष्ट्रात, मला इतर राज्यातलं माहीत नाही, मला खात्री आहे की तिकडे अशीच परिस्थिती असेल. आणि हे कॉलेजेस आता हे जे पेपर लीक करणारे म्हणा किंवा जे न करणारे कोचिंग क्लासेस, जे मल्टी-मिलियन, मल्टी-बिलियनचा त्यांनी व्यवसाय थाटलेला आहे, यांच्याकडे त्यांना जाता येत नाही. आणि हेच लोक काही अनेकदा कॉलेजेस चालवत आहेत. त्यांच्या मुलांना एक्सटर्नल ॲडमिशन त्या स्टुडंट्सला करून देतात. आणि इतरही कॉलेजेस चाललेत, एक्सटर्नल ॲडमिशन घेतात, फी घेतात, मात्र मुलं या कोचिंग क्लासेसवाल्यांकडे जातात. पण हा जो क्लास आहे की जे हे करू शकत नाही, रिक्षावाल्याचा मुलगा, भाजीपाला विकणाऱ्याचा मुलगा, मजुराचा मुलगा, गरीब शेतकऱ्याचा मुलगा, भांडी धुणाऱ्या बाईचा मुलगा, यांना हे कोचिंग शक्य नाही. त्यामुळे हा एक नवीन प्रकारचा शूद्र अस्पृश्य क्लास तयार होतोय का एज्युकेशन सिस्टममध्ये, की ज्याला ॲक्सेस नाही आता या टॉपच्या गोष्टींना. अगदीच चुकून एखाद दुसरा त्याच्यातला निघाला असता, त्याची पेपरला बातमी होते, सोशल मीडियावर बातमी येते. ही अशी नवीन सिस्टीम तयार झालेली आहे. ही फार धोकेदायक आहे. ही अराजकतेकडे नेणारी आहे. हिच्यावर ताबडतोब एक फिक्स केलं गेलं पाहिजे. हिला ठिगळं लावून याच्यावर कारवाई करा, त्याच्यावर CBI करा, त्याचा क्लास सील करा, त्याच्या प्रॉपर्ट्या सील करा. हे ठिगळं लावून हे होणार नाही. याला फार रिव्हॉल्युशनरी बदल लागणार आहे. आणि याला व्हिजनरी लीडरशिप लागणार आहे की जी एज्युकेशनमध्ये काम करायला तयार आहे. व्हिजनरी ॲडमिनिस्ट्रेशन लागणार आहे. आपल्या देशामध्ये इतक्या गोष्टी आता चुकीच्या चाललेल्या आहेत की ह्या असल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ आहे का? सत्ता आणि पैसा आणि ताकद आणि याच्या स्पर्धेमध्ये एज्युकेशन सिस्टीममध्ये आमूलाग्र खऱ्या अर्थाने बदल करून शिक्षणाचा, मुलांचा, पालकांचा, समाजाचा आणि आपल्या भविष्याच्या पिढींचा एवढा विचार करणारं नेतृत्व आपण निवडून द्यायला तयार आहोत का? आपली तशी मानसिकता आहे का? हा विचार आपल्याला आता समाजालाच करावा लागेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.